लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते पुन्हा एकदा. प्रियांनो, प्रभू महान आहे, त्याची दया सनातन आहे. आजचं वचन जे आहे विषय तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी की आज्ञापालनातील आशीर्वाद. प्रियांनो, मला सांगू द्या की आज्ञापालनामध्ये खूप आशीर्वाद आहेत. ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तो परमेश्वर उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. प्रियांनो, कदाचित त्याची आज्ञा पालन करत असताना आम्हाला समस्या येतील, अडचणी येतील. प्रियांनो, कदाचित ते कठीण वाटेल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आम्ही त्याची आज्ञा पाळतो, तो प्रभू आम्हाला अद्भुतरित्या सहाय्य पुरवतो. त्याच्या योजनेला प्रतिबंध नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या योजनेत असतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञेत असतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या कृपेत असतो. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. आपण अब्राहमाच्या जीवनामध्ये जर पाहिलं, उत्पत्ती याचा 12वा अध्याय जर वाचला, तर त्या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तो आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतील त्याचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि 4थं वचन जर वाचलं तर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान इथून निघतेवेळी अब्राहमाचे वय 75 वर्षाचे होते. प्रियांनो, जर पहिल्या वचनामध्ये आपण जर पाहिलं 12:1 मध्ये की परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की आपलं सगळं काही सोडून, आपलं घर, नातेवाईक जे काही आहे सगळं सोडून मी सांगतो त्या देशात जा. प्रियांनो, या वचनामध्ये आम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही की तिथे त्याला स्थळ सांगितलंय किंवा ह्या ठिकाणी जावा किंवा इथे जा, परंतु आम्हाला सांगू द्या प्रियांनो की अब्राहमाने परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवला. तिथे कुठेच अब्राहमाने परमेश्वराला प्रश्न केला नाही की का प्रभू, का परमेश्वरा, मी इथं सेटल आहे. कदाचित त्याचं सगळं काही व्यवस्थित होतं, त्याची परिस्थिती चांगली होती, त्याचं घरदार होतं, तो सेटल झालेला व्यक्ती होता. प्रियांनो, परंतु मला सांगू द्या, त्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की त्याने परमेश्वराच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला. त्यांनी ठरवलं की काही असू द्या की मला परमेश्वराची आज्ञा पाळायची. आणि 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अब्राहम जो आहे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो तिथून निघाला. प्रेज द लॉर्ड. आणि जर पुढच्या अध्यायांमध्ये जर वाचलं प्रियांनो, ज्याप्रमाणे त्या वचनामध्ये सांगितलं की मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. आणि आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस अब्राहम 75व्या वर्षी तिथून निघाला आणि परमेश्वराने त्याला 100व्या वर्षी आणि या ठिकाणी जे अशक्य होतं त्या वयामध्ये मूल देऊन देवबापाने आशीर्वादित केलं. प्रियांनो, सांगू द्या, त्याच्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण केलं. प्रियांनो, की आता ज्यावेळेस तो निघतेवेळी जर त्याची परिस्थिती पाहिली तर त्याला मूलबाळ नव्हतं. प्रियांनो, हालेलुया. परंतु त्या ठिकाणी त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. त्याला आशीर्वादित इतकं केलं की त्याच्याद्वारे राष्ट्र निर्माण झालं. प्रियांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाच्या जीवनामधून आम्हाला प्रभू एकच गोष्ट सांगू इच्छितो, ज्यावेळेस आम्ही प्रभूची आज्ञा पाळतो प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू सांगेल असं करतो, या ठिकाणी आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी जर अब्राहमाने प्रश्न केला असता, जर त्यांनी ठरवलं असतं की नाही मी ते ओके आहे, सगळं काही ठीकठाक आहे, मला जाण्याची गरज नाही, कदाचित ती जर आज्ञा मोडली असती किंवा त्यांनी आज्ञा पाळले नसते तर तो राष्ट्राचा पिता गणला नसता. प्रियांनो, त्या ठिकाणी त्याला मोठं राष्ट्र त्याच्याद्वारे निर्माण झालं नसतं. प्रियांनो, कदाचित त्या ठिकाणी आम्हाला सांगू द्या, त्याच्या पुढच्या प्रवासामध्ये जात असताना कदाचित अब्राहमाला खूप समस्या आल्या असतील, अडचणी आल्या असतील. प्रियांनो, परंतु मला सांगू द्या, त्यांनी एक गोष्ट केली होती, त्यांनी देवाची आज्ञा पाळली. जरी संकट आली असतील, अडचणी असतील, प्रभूने त्याला सांभाळलं. प्रियांनो, जे अशक्य, जे अद्भुत अशा गोष्टी परमेश्वराने त्याच्या जीवनात केलं, कारण अब्राहमाने देवाची आज्ञा पाळली. प्रियांनो, मला सांगू द्या, आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहेत. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, आम्ही ज्यावेळेस निर्णय घेतो प्रियांनो, कदाचित समस्या आमच्या जीवनात येतील, कदाचित निराशा आमच्या जीवनात येईल, अनेक समस्या, अनेक अडचणी
अडचणी आमच्या जीवनात येतील प्रियानो, परंतु मला सांगू द्या की जो उत्तम निर्णय आपण घेतलेला असतो की नाही, काही झालं तरी मला देवाची आज्ञा पाळायची आहे, ज्यावेळेस आम्ही ते करतो प्रियानो, प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूच्या आज्ञापालनामध्ये, त्याच्या आज्ञापालनामध्ये आमच्यासाठी आशीर्वाद आहेत प्रियानो. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की अब्राहमाला परमेश्वराने या ठिकाणी आशीर्वादित केलं आणि ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या शक्य, जे वय त्याचं होतं प्रियानो, सारा आणि अब्राहम यांचं, की त्या वयामध्ये मेडिकल सायन्स कुठेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही की त्या एजमध्ये लेकरू होणं, परंतु तो आशीर्वाद परमेश्वराने त्याला दिला. हालेलुया. जिथं गोष्टी संपलेल्या असतील प्रियानो, जिथे गोष्टी अशक्य दिसतात, जिथे वाटतं की हे शक्यच नाही, तिथे परमेश्वर निर्माण करणारा, तिथे परमेश्वर गोष्टी उत्पन्न करणारा आमचा तो परमेश्वर आहे. फक्त प्रभू आमच्याकडून एकच अपेक्षा करतो की आम्हाला त्याची आज्ञा पाळायची आहे, आणि ज्यावेळेस आम्ही आज्ञा पाळतो प्रियानो, प्रभू आम्हाला सहाय्य करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आज्ञापालनामध्ये त्या ठिकाणी आशीर्वाद आहेत. पुन्हा पुन्हा मला एकच गोष्ट सांगू द्या प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जरी आम्ही कठीण समस्येतून जात असतो, चढ उताराच्या प्रसंगातून जात असो, परंतु आम्हाला परमेश्वराकडे ज्यावेळेस आम्ही हाक मारतो, आम्ही ठरवतो की आम्ही आज्ञापालन करणार आहोत, त्यावेळेस प्रभू आम्हाला त्याची कृपा देतो. म्हणून या वचनातून मला एकच गोष्ट सांगायची की प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला देवाची आज्ञा पाळायची, आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाने ते प्रभूच्या आज्ञा पाळतो, प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो. प्रभू ही वचनं आशीर्वादित करो. आम्ही प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वरा, वेळेसाठी तुझ्या आभार का स्तुती करतो. खरोखर दे बापा, आम्हाला तुझी कृपा दे. आमचं प्रत्येक अशक्तपणा आम्ही तुझ्या पुढे आणतो आणि प्रार्थना करतो प्रभू, आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आम्हाला आज्ञापालना करण्यासाठी प्रभू तुझी कृपा दे. आम्हाला सहाय्य पुरव आणि तुझा गौरव दे. तुला धन्यवाद दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद.